म्हाका दिसता केपेंचे आमदार एल्टन डिकोस तांकां कोंकणी बरी समजना. फाटले फावट तेंच्यांनी टिका केली, आमकां लांडगे, आमकां मेंढरा अशा शब्दांत तेंच्यांनी टिका केली. पण आयज पर्यंत केन्ना तेणी एप्रिशिएट करूं ना, केन्ना सपोर्ट करूं ना किंवा कोंकणी कळना म्हणून त्याच्या शब्दांत सांगता की बाब एल्टन, रिमेंबर वन थिंग, बाबू कवळेकर वॉज अवर लिडर, ही इज अवर लिडर आणि ही ऑलवेज बी अवर लिडर. तुका तातूंत भितर घुसपघूस करपाची गरज ना आणि तुका सांगपाची गरज ना. तूं जर आदार करना, तूं सपोर्ट करना जाल्यार तूं टिकाय करूं नाका. तुजें राजकारण आसा तें केता पुरती मर्यादीत दवर. You are trying to prove again and again how much immature you are as a politician. You should have understood and studied the topic first. तुका म्हाका तुझं खबर ना की आता टॉपिक कित्याक आयला. आम्ही हांगासर आमचे एसटी भावांक पॉलिटिकल रिझर्वेशन मेळटा म्हणून लढना. तो त्यांचा मूलभूत हक्क आसा, तांकां आमचो कंप्लीट सपोर्ट आसा, तांकां मेळूंकूच जाय. तो तांचो हक्क, इट्स देअर राईट, बर्थ राईट दॅट दे हॅव टू गेट अ पॉलिटिकल रिझर्वेशन. वाय वी हॅव एक्टिवेटेड नाव इज बिकॉज आमचो जो विषय आसा ते प्रपोजल रिजेक्ट जाला. जाणून घे, मातशे अभ्यास कर, खंयच्या तरी अधिकाऱ्यां कडेन उलय आनी मागीर कमेंट करपाचो प्रयत्न कर. आता आमचे जे क्वेरीज जाता ते आमी क्वेरीज धाडलेले. जे क्वेरीज आसा ते आरजीआयन युनियन ट्रायबल मिनिस्ट्रीक धाडलेले. थंय खंय तरी कन्फ्युजन जालें, इंटरप्रिटेशन करतना खंय तरी कन्फ्युजन जालें आनी ट्रायबलान आमकां रिप्लाय करतना युअर प्रपोजल इज रिजेक्टेड बाय सायटिंग द एफ कॅटेगरी ऑफ ऑल दोज क्रायटेरिया अशें म्हणून हें केलां. ह्याचे आमचे सगळे डिस्कशन जाला, मुख्यमंत्र्यांकडे मिटींग जाल्या, आम्ही सगळे आमदारांक मेळ्ळा आणि गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचो हो विषय सुदाव करतले, सिरियसली घेतले हे आमी प्रॉमिसय केला. त्यामुळे हो विषय आत्ता येवंक ना. पॉलिटिकल रिझर्वेशन खंय तरी चालू आसा म्हणून आम्ही भितर उडी घेवपाक सोदना. आमचो विषय फाटली 23 वर्सां चालू आसा. आमचे 8 अहवाल आतापर्यंत रेडी जाले. तुका जर इच्छा आसा तूं आमचे कडेन यो, आमी तुका समजयता आणि येत्या इलेक्शनाक सपोर्ट, येत्या असेंब्लीक तूं उलय, तुझे मत मांडून आमकां सपोर्ट कर. तेन्ना खंय तरी आमकां दिसतलें की तूं आमदार जर आसा लोकां खातीर जाल्यार आमकां सपोर्ट करतलो. फक्त टिका करपाक गोंयची न्ही तेणी, गोंयचो धनगर समाज अशा प्रकारची टिका खपोवन अजिबात घेवचो ना. तुमचो बाबू कवळेकर आसा जो डेप्युटी सीएम जालो किंवा आतां बीजेपी आसा, अशें आसतना सुद्दां तेणें कांय समाजा खातीर केलें ना असोय आरोप आसा. कितें सांगता? बरोबर, तो जो म्हणटा ताका परत हांव म्हणटलो की अभ्यास करपाक जाय. कारण आमचे अहवाल आता आम्ही म्हणटा आमचो विषय अंतिम टप्प्याचेर पावला. म्हणजे आमकां एसटी मेळपाक अंतिम टप्प्याचेर पावला. इतले सगळे क्लॅरिफिकेशन असले. आमकां एकूच लास्ट क्वेरी विचारलेली आरजीआयन की तुम्ही गवळी धनगर काय गवळी धनगर हे क्लॅरिफाय करपाचे. ते आम्ही क्लॅरिफिकेशन केला. हे अंतिम टप्प्यापर्यंत केन्ना आयला जेन्ना बाबू कवळेकर सर आमचे डेप्युटी सीएम झाले. तेजे उपरांत जवळ 5 मिटिंगी तांच्यानी घेतले. ते अमित शहा कडे मुख्यमंत्र्यांक घेवन मेळ्ळे, आरजीआय कडे आमने सामने डिस्कशन जाले, ट्रायबल मिनिस्ट्री कडे डिस्कशन जाले. हे जर ते डेप्युटी सीएम जावंक नासले जाल्यार शक्य जावचे नसले. सो डेप्युटी सीएम जाल्या उपरांत खऱ्या अर्थान आमचे प्रपोजल सामके स्ट्रॉंग जाला आणि ते प्रपोजल आमकां खंय तरी एसटी दर्जो मेळून हातून कांयच आमकां डावट ना. ती आमची फायनल स्टेजीर आसा. आमचे फायनल स्टेजीर आसा. इट्स ओन्ली बिकॉज ऑफ बाबू कवळेकर. गोमंतक धनगर समाज आणि गावडा कुणबी वेळीप हेंच्यांनी एक संघटना केल्ली जवळजवळ 23 वर्सां पयलीं आनी ताका गाकुवेद ह्या नांवाची स्थापना जाल्ली. आनी गाकुवेद ह्या 4 समाजाक एसटीचो दर्जो मेळपा खातीर आमचे समाजाचे लिडर बाबू कवळेकरान बरो फुडाकार घेतिल्लो. सगळ्या लिडरा बरोबर तांणी फुडाकार घेतिल्लो. पूण कालांतरान 3 समाज 2003 तांकां एसटीचो दर्जो मेळ्ळो आनी धनगर समाज एसटी पासून वंचीत उरले. तेन्नाच्यान आमच्या समाजाचो एसटीन समावेश जावपा खातीर बाबू कवळेकरान जरी ते अध्यक्ष नसलेले तरी सुद्धा त्यांच्याच फुडाकारान सगळ्यो आमच्यो हालचाली ज्यो आमच्यो पाठपुरावे जे करपाक तो केन्नाच फाटीं सरूंक ना. आनी त्यांच्याच आज आशिर्वादान आज हो अहवाल आमचो वेळोवेळी 4, 5, 7 अहवाल आमचे वेळोवेळी सेंट्रलाक पावयल्ले आसा. आनी जेन्ना ते डेप्युटी सीएम जाले तेन्ना त्यांनी आवर्जून सीएमाक बरोबर घेवन अमित शहा कडेन बैठक आयोजीत करून त्या समाजाविषयी अहवालाविषयी सविस्तर चर्चा केली आणि गवळी धनगर ह्या नांवान अहवाल धाडपाचो यत्न केलो. गवळी धनगर अहवाल धाडलो खरो, पूण गोव्यान गवळी धनगर ओबीसी लिस्टान रजिस्टर जावपाक जाय आशिल्ले हे त्यांनी डेप्युटी सीएम जाले म्हणूनच शक्य जाले. आणि आता आमी गवळी धनगर म्हणून गोव्यान गोंयच्या ओबीसी लिस्टान आसा. आणि तेन्ना बाबू कवळेकरांच्या आशिर्वादान
ह्यो सगळ्यो अर्जाच्यो ज्यो क्वेरीज आसा त्यो फुलफील जाल्ले आसा. आता आनी खंयचीच क्वेरीज उरलेली ना. फक्त सेंट्रलाक ओबीसी जस्टिसान आमचे ते लिस्ट पावपाक जाय गवळी धनगराचे, इतलेच उरलेले आसा. एल्टन बाबाक हांव सांगपाक सोदतां की ताका खबर ना की तो समजलो कितें आतांच बाबू प्रयत्न करता म्हणून. तो खंय आसलो खबर ना, आमकां न्हिदलो काय जागो आतां खबर ना. पूण बाबू कोळेकराचो 23 ते 26 वर्सां लढो चालू आसलो आनी हे बाबू नवीन इलेक्शन रावना इलेक्शना खातीर करपा म्हणपाक. तो एसटी जावं नाल्यार न जावं तो इलेक्शन रावतलोच. ताका ताचे मतदारसंघात सुद्दां तशे समाजाचे खुबशे लोक आसा अशेंय ना, कारण ताका सगळ्या समाजाच्या लोकांचो पाठिंबो आसा म्हणून तो 4-5 फावटी निवडून आयल्लो आसा. म्हणून हांव ताका सांगपाक सोदतां की तेणी परत ह्या धनगर समाजा खातीर आमचो बाबू कवळेकर लिडर जो प्रयत्न करता ताका मदीं खंय तरी खोक घालचे न्हू, त्यांनी खंय आडमेळे हाडचे न्हू, ही ताका म्हाजी विनंती आसा. आनी अशें जर तो स्टेटमेंट करता ताका हांव संबंद आमच्या गोंयच्या धनगरांच्या वतीन ताचो हांव निश्चित करता. अशें तेणी परत उलोवचें न्हू. त्यांनी जाल्यार आमकां सपोर्ट करचो. त्यांनी खंयच्याच 4.5 वर्सां जाली आज खंयच्याच असेंब्लीन केन्ना धनगर समाजाक एसटी दिवचो ह्या विशयाचेर तो केन्नाच उलोवना. म्हणून त्यांनी परत एक तरी बरें जायना जाल्यार वायटाचें उलोवचें न्हू, कोण करता ताका ताचो ना उमेद करचें न्हू, अशी म्हाजी ताका एक सांगपाची शिटकावणी आसा. परत त्यांनी ह्या धनगर समाजाचेर उलोवचें न्हू. तो राजकारणा खातीर करना हें आमकांय खबर आसा. आनी ताचे एक समाजकार्य आज गोंयचे धनगर समाज संस्थाच रजिस्टर करपाक त्याच्या फुडाकारान जाल्ले आसा. आनी सबंद 4 समाजा खातीर एसटी मेळोवपा खातीर ताचोच प्रयत्न आसा. तेन्ना हांव परत एकदा ताका सांगता की अशे प्रश्न तूं केन्नाच उलय करनाका. तुका आमच्यान तुजें देणें घेणें कांय ना.